नमस्कार बैलगाडी मालक. या ठिकाणी कालच ज्यांची अखिल भारतीय बैलगाडी संघटना सातारा जिल्हा उपाध्यक्षपद निवड झाली, आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध बैलगाडी मालक अनिल अप्पा काटकर यांच्या ठिकाणी कदमवाडी यात्रा कमिटी, अजून मोरे सरकार आहेत, उपाध्यक्ष राहुल बापू जाधव आहेत, सचिव संजय भाऊ दंडी खटाव आहेत, राकेश गाडगेत भाऊ आहेत आणि अनिल बुधवले आहेत. त्यांच्याकडून या ठिकाणी सत्कार होतोय आप्पांचा. कालच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्या त्याबद्दल घ्या. नमस्कार बैलगाडी मालक. आपण पाहत असाल या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी खटाव तालुका संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी 20 ऑगस्ट रोजी एक महाराष्ट्रातलं जुनं पारंपरिक मैदान म्हणजे मैदानाची ओळख असं महाराष्ट्र केसरी कदमवाडीचं भव्य दिव्य मैदान ओपनचं संपन्न होणार आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी यात्रा कमिटी कदम साहेब आलेली, इथं बालचंद्र कदम साहेब थोडी शंका कुशंका होत्या त्या दूर करण्यासाठी या ठिकाणी आले. थोडक्यात कदम साहेब काय म्हणतात जाणून घेऊ आणि नंतर थोडं संघटनेकडून जाणून घेऊ. खटाव तालुका साहेब नमस्कार. नमस्कार. काय सांगाल कशा संदर्भात आजच्या म्हणजे भेट आहे संघटनेची? 20 ऑगस्ट रोजी कदमवाडी महाराष्ट्र केसरी मैदान आहे, ते विभागीय घ्यायचं या संदर्भात थोडीशी शंका कुशंका होती आणि त्यामुळे 1 लाखाच्या वर बक्षीस आहे आपलं, 1,11,000. काल जरी संघटनेने जाहीर केलं असलं तरी बऱ्याच लोकांचे बाहेरचे फोन येत आहेत की आमची नोंद घ्या. यासाठी आम्ही संघटनेला एकदा भेट घेतली आणि संघटनेला विचारणा केली असं संघटनेने आम्हाला स्पष्टीकरण दिलं. आता आपल्या समोर संघटना आपल्या समोर स्पष्टीकरण देईल. नक्कीच. आपल्यासोबत मित्रांनो काल ज्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली सातारा जिल्हा उपाध्यक्ष अनिल अप्पा आहेत. अप्पा प्रथमतः शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. काय सांगाल थोडक्यात? आता कदम साहेबांनी सांगितलं पारंपरिक मैदान येते, त्या अनुषंगाने त्यांना काय शंका होत्या त्याबद्दल काय सांगाल? आता बैलगाडी मालकांना कसं शंकेचं निरसन कसं झालंय? कदमवाडी मैदान हे खटाव तालुक्यातलं पारंपरिक मैदान आहे, त्याला महाराष्ट्र केसरीचा मान दिलेला आहे. तर त्यांचं बक्षिसाची रक्कम ही 1,11,000 आहे आणि 1,11,000 बक्षीस असताना ते मैदान बाबा विभागीय म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मर्यादित घ्यायचं का टोटल महाराष्ट्राला त्या सामावून घ्यायचं अशी त्यांना शंका होती. त्यासाठी ते आलेले खटाव तालुका कमिटीकडे. तर त्यांना आम्ही स्पष्टीकरण दिलेलं आहे की 1,11,000 हे बक्षीस असताना हे पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदानच घेतलं गेलं पाहिजे आणि तसंच मैदान होणार आहे, पश्चिम महाराष्ट्र मर्यादित होणार. त्याच्यामुळे इतर कोणी पश्चिम महाराष्ट्र सोडून त्यांना बाबा नोंदीसाठी किंवा काय फोर्स करू नये. आणि जर का बाबा एखादा चुकून की बाबा फसवून किंवा काय असा बैल एखादा पळायला आला तर त्याला तालुका कमिटी निर्णय देणार नाही आणि ती गाडी बाद ठरवली जाईल. नक्कीच. थोडक्यात पश्चिम महाराष्ट्र मर्यादितच मैदान होणार आहे. हा 20 तारखेला. पण काय सांगाल बैलगाडी मालकांना थोडक्यात? काल आबांनी नियमावली जाहीर केली, तुम्ही स्वतः होता त्या ठिकाणी. थोडं आता कन्फ्युजन झाले लोकांचा, आता विषय निघाला म्हणून मी विचारतो की मोठ्या रकमेनंतर म्हणजे काय लोकांना असं समजा ओपनचं मैदान घ्यायचं असेल तर 1 लाखाच्या वरच बक्षीस ठेवावं लागेल, त्या संदर्भात थोडक्यात स्पष्टीकरण काय द्याल? ओपन मैदान म्हणजे ओपन बैलांचं नाही, तर ओपन हे टोटल महाराष्ट्र मर्यादित हे आबांनी काल स्पष्टीकरण दिलेले की ज्यांना बाबा ओपनचं टोटल पश्चिम महाराष्ट्रच नाही तर उत्तर महाराष्ट्र विदर्भ वगैरे सगळ्यांना सामावून घ्यायचं असेल, जे मैदान घ्यायचं असेल तर त्या मैदानाची रक्कम ही 1,51,000च्या वरती घ्यावी लागेल. बर. बाकी मग आपल्या इथं जे ओपनची मैदानं यात्रा कमिट्यांची मैदानं भरतात त्याच्यासाठी ते नव्हतं. म्हणजे ओपन हाचा अर्थ काय तर पूर्ण महाराष्ट्र, ऑल महाराष्ट्र. ऑल महाराष्ट्र. तर ओपन हा बैलांचा तिथं असा काय नाहीये. म्हणजे ज्यांना ऑल महाराष्ट्रासाठी मैदान घ्यायचे त्यांनी कमीत कमी 1,51,000च्या वरचं बक्षीस घ्यायचं, वरती बक्षीस ठेवून मैदान घ्यावं. बाकी त्याच्यातले असतील तर आयोजक वगैरे पश्चिम महाराष्ट्र मर्यादित वगैरे टाकतील. नाही आयोजक, त्याला आयोजक पूर्णपणे खंबीर की बाबा त्यांनी पश्चिम महाराष्ट्र मर्यादित घ्यायचं का टोटल त्यांना सामावून घ्यायचं हे आयोजकांवरती डिपेंड राहील. आता आमच्या संघटनेच्या विनंतीस मान देऊन बाबा कदमवाडी ग्रामस्थांनी हे मैदान हे पश्चिम महाराष्ट्र मर्यादित घेतलेले. म्हणजे आता 20 तारखेला जे महाराष्ट्र केसरी कदमवाडीचं मैदान आहे त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मर्यादित होणार. हा नक्कीच. बरं, आता आपण थोडं जातो. आता कदमवाडी झालं की शितोळे नगर पण आहे, त्यांची रक्कम 1,21,000 आहे, त्यांनी बॅनरवरती टाकलेलं आहे पश्चिम महाराष्ट्र मर्यादित. त्या मैदानाबद्दल थोडक्यात काय सांगाल? ते पश्चिम मैदान हे पश्चिम महाराष्ट्र मर्यादितच दोन्ही पण लक्षात घ्या. ते आयोजकांनी बॅनरवर टाकलेलं हो, त्या अर्थी तिथं कोणी त्याला विरोध करू शकत नाही. नक्कीच.
मित्रांनो, आता ही शितोळेनगर आणि कदमवाडी ही लागूनच मैदान असते, ती पारंपरिक मैदान आहेत. माग पहिलं कदमवाडी झालं की लगेच 2 दिवसाच्या गॅप नंतर शितोळेनगरचं म्हणजे सुतळवाडी जे म्हणत होते ते शितोळेनगरचं मायका देवीचं महाराष्ट्र केसरी मैदान, दोन्ही मैदान पश्चिम महाराष्ट्र मर्यादित आहेत. त्यामुळे बैलगाडी मालकांनी ते नोंद करत असताना लक्षात घ्या, पश्चिम महाराष्ट्र मर्यादित बैलगाडी मालकांनी नोंद करा आणि या मैदानाचा आनंद घ्या आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावा. 20 ऑगस्ट रोजी गुरसाळी फाटीवरती हे मैदान संपन्न होते. आपल्यासोबत अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका उपाध्यक्ष राहुल बापू जाधव आहेत. बापूंच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ. बापू नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बापू बैलगाडी मालकांना? आता चर्चा झाली तुमची कदमवाडी ग्रामस्थ यात्रा कमिटी सोबत, आप्पांनी सांगितलं. काय सांगाल बैलगाडी मालकांना थोडक्यात? आता तुम्ही इथून पुढच्या तालुक्यातल्या मैदाना संदर्भात काय सांगाल? तालुक्यातले जे आयोजकांशी संपर्क साधून जेवढी घेता येईल एवढी मैदान पश्चिम महाराष्ट्र मर्यादित होतील. बर, बाकी आता काय सांगाल कदमवाडीच्या मैदान संदर्भात थोडक्यात काय सांगाल? आता कदमवाडीचं मैदान एक नामांकित मैदान आहे, ओपनचं मैदान आहे, मानाचं मैदान आहे आणि योगायोगानं गुरसाळी फाटी ती अतिशय सुंदर पळायसाठी फाटी आहे. त्या फाटीवर मैदान 20 तारखेला ते पार पडणार आहे. म्हणजे आता पूर्ण आता नियम तर आपले संघटनेचे आहेत, स्वतःचा संघटनेचे पदाधिकारी असणार का तिथे देऊ? हो, आयोजक कमिटी खंबीर आहे आणि काय मदत लागली तर आम्ही तालुका कमिटी सकाळपासून तिथं उपलब्ध आहे. कोणाला नक्कीच. बैलगाडी मालकाला काय आव्हान कराल तुम्ही? बैलगाडी मालकांना बॅनरवर पूर्ण वाचावं, पश्चिम महाराष्ट्र मर्यादित आहेत का त्यानुसार पायऱ्याचं आपापलं नियोजन करावं. नक्कीच. बाकी नियम वगैरे आता बापू शिस्त कशी लागलेली आहे तालुक्यात काय सांगाल? तालुक्यात आता चांगल्या प्रकारे शिस्त लागलेली आहे. लोक बी तालुका कमिटी निर्णय देते ते सगळे मान्य करायला लागलेले आणि तालुका कमिटी निर्णय देते म्हणजे तालुका कमिटी बी एक बैल मालकच आहेत. पुन्हा अन्याय होईल या पद्धतीने आम्ही कधीच निकालाचं काय बघत नाही. नक्कीच. मित्रांनो, आता निकाल सुद्धा पारदर्शक होत आहेत आणि काल जसं सांगितलेलं आबांनी, आप्पा होते काल, बापू इकडे होते, पण बापूंनी मुलाखती ऐकलेली आहे. बापू काल आबांनी पण जाहीर केलं की जे काय निकाल आहेत ते तालुका, आणि तालुका नसेल तर शेवटचा पर्याय तुम्हाला जिल्हा कमिटी असेल. कोणी आपांना म्हणजे आबांना वगैरे कॉल करायचा नाही, पहिलवानांना वगैरे, त्याबद्दल काय सांगा थोडक्यात? तालुका एकतर गाव कमिटीचा आता सक्षम आहे त्या खटाव तालुक्यातल्या. हो. बऱ्यापैकी 80-90% त्या गावाने त्याला आम्ही काय सहभाग दाखवत नाही. पण जर वाटलं जर क्रिटिकल असेल तर तालुका कमिटी आहे सक्षम. नक्कीच. आणि तालुक्यातलं जर मान्य झालं नाही तर लास्ट पर्याय जिल्हा कमिटीकडे आहे. त्याच्यावरती निकाल जाणार नाहीत. पण स्पर्धकांनी बी आयोजक देते ते निर्णय मान्य करावे बऱ्यापैकी. नक्कीच. कारण मित्रांनो, आता पारदर्शकता आपण बघतोय, लाईव्हला कॅमेरा असतात, त्यामुळे सगळं दिसतंय काय आहे काय नाही. त्यामुळे सगळ्यांनीच या ठिकाणी निकाल आणि संघटनेच्या वतीने जे निकाल दिले जातात तालुका संघटनेच्या वतीने ते एकदम पारदर्शक निकाल असतात. कुठल्याही प्रकारे पास लीट वगैरे होत नाही. जात आपल्यासोबत मोरे सरकार आहेत, थोडक्यात जाणून घेऊ. सरकार नमस्ते. नमस्कार. काय सांगाल सरकार? आता पहिल्यापासून तालुक्यातली पारंपरिक सगळी मैदान तुम्हाला माहिती आहेत आणि तालुकाच नाही, महाराष्ट्रातली जेवढी पारंपरिक मैदान आहेत त्या मैदानाला तुम्ही आवर्जून तुमचं नाव असताना उपस्थित असता. येत्या 20 तारखेला कदमवाडी आणि 23 तारखेला शितोळेनगर, थोडक्यात या दोन्ही मैदानांचा इतिहास काय सांगाल? इतिहास हा दोन्ही मैदानांचा फार जुना इतिहास आहे की मी त्या इतिहासात सामील सुद्धा होऊ शकत नाही, कारण हा इतिहास जुना आहे. परंतु जेव्हापासून कदमवाडी सुतळवाडीचा मला या बैलगाडी शर्यतीचा नाद लागला तेव्हापासून ती मी मैदान पाहतोय. श्रावण महिना लागला की आवर्जून बैलगाडी शर्यत क्षेत्रात अखंड महाराष्ट्रात म्हटलं तर सगळ्यांना माहित होतं की श्रावण महिना चालू झाला की पहिल्यांदा कदमवाडीचं मैदान लागायचं, त्यानंतर शितोळेनगरचं मैदान लागायचं आणि तिथून पुढे मैदानाला सुरुवात व्हायची. ही जुनी आणि पारंपरिक गावानी मैदान ठेवलेली आणि गावाने ती परंपरा तशीच रोवलेली आहे. जी एक जुनी म्हण होती की नाही, गाव करेल ते राव काय करेल, ते गावाने ही मैदानांची पाया भक्कम केला नाही. त्या पद्धतीत आता जे नवके गावातले नवीन जे ग्रामस्थ तयार झालेले आहेत त्यांनी ती मैदानं तशीच परंपरा पुढे चाली ठेवलेली आहे. आणि जुनी मैदान असल्यामुळं बैलगाडी मालकाने लक्षात घ्या, यात्रेची मैदानं टिकली तर ही सर्व काही टिकणार आहे. आणि त्यातल्या त्यात आता संघटना असेल तर काही कुठलीही गोष्ट अशक्य नाही, कारण एकीचं बळ हे सर्वात शेवटी नेहमी श्रेष्ठ असतं. आणि संघटना आहे म्हणून तर मी म्हणतोय आत्ताच्या घडीला ही बैलगाडी शर्यत क्षेत्र अजून टिकून आहे. त्यामुळे जे अजून काही जी विखुरलेली आहेत त्याने अजून सुद्धा विचार करावा आणि संघटनेत सामील होऊन या ठिकाणी सगळ्यांनी एकजुटीने या संघटनेत काम करावं, जेणेकरून ही आपली बैलगाडी शर्यत कुठल्याही प्रकारे त्या शर्यतीला गालबोट लागता कामा नये. हे शर्यत टिकवणे आपल्या हातात आहे आणि सर्वांनी टिकवावी हीच माझ्याकडून नम्रतेची विनंती आहे. नक्कीच. तर मित्रांनो, आता आपण बरीचशी माहिती घेतली, तालुक्याच्या वतीनं बापूंनी माहिती दिली, आप्पांनी सांगितलेलं आहे, कदमवाडी ग्रामस्थांनी सांगितलं आणि मोरे सरकारने थोडक्यात दोन्ही मैदानांची माहिती सांगितलेली आहे. तर माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, कुठल्याही प्रकारे आपण बळी पण न पडता येत्या 20
ऑगस्ट रोजी भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी ओपनचं मैदान आहे कदमवाडीकरांचं, पश्चिम महाराष्ट्र मर्यादित, आणि शितोळे नगरचं सुद्धा पश्चिम महाराष्ट्र मर्यादितचं मैदान आहे. किंवा तरी आपण योग्य वेळी नोंद करून सहकार्य करा, एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं. सेवागिरी महाराज की जय.